श्रीरामपूर शहरात प्रवरा डावा कालवा हद्दीतील शेकडो नागरिकांनी जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात आमरण उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। सामान्य नागरिकांना बेघर करून विकासाच्या नावाखाली जलसंपदा विभागाकडून ब्रिटिशी अन्याय केला जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात जन आक्रोश निर्माण झाला आहे। निवडणुकीच्या प्रसंगी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली असून यामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। राजकीय व बिल्डर लॉबीच्या हितसंबंधामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना आंदोलनास भेट देण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। कुठलेही श्रीरामपुरातले लोकप्रतिनिधी आम्हाला भेटायला आलेले नाहीये। सगळ्यांनी आमच्याकडे पाठ फिरवलेली आहे। आता हे जे बसलेले जे काही उपोषण करते हे गोरगरीब लोक आहेत ना, हे विस्थापित लोक आहेत। यांच्या प्रश्नाकडे बघण्यासाठी त्यांना वेळ नाहीये। त्या जागी जर इथं कोणत्या वाळू माफियाचा किंवा 2 नंबर धंद्यावाल्यांचा किंवा बिल्डर लॉबींचा प्रश्न असता तर हे ढुंगणाला पाय लावून पळत आले असते। आता हा प्रश्न कुणाचा आहे? हा विस्थापित गोरगरिबांचा प्रश्न आहे। म्हणून त्यांना इकडे यायला वेळ नाही आणि ते येणार नाही। आम्हाला तशी अपेक्षा पण नाही। आम्ही आमचा लढा असाच चालू ठेवणार। आमची हीच भूमिका आहे, जोपर्यंत या नोटिसा शासनाकडून मागे घेतल्या जात नाही आणि ही कारवाई थांबवल्या जात नाही, हा जो गोरगरिबांवर यांनी अन्याय अत्याचार चालवलेला आहे हा जोपर्यंत पूर्णपणे थांबवला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील। हिंदुत्ववादी सरकार हे फक्त म्हणायचंय, हे फक्त नावाचं हिंदुत्ववादी सरकार आहे। मी स्वतः हिंदुत्ववादाचं काम करतो, मी त्या कामामध्ये सक्रिय आहे आणि इथं बसलेले 90% लोक हे हिंदू लोकवस्तीतलेच आहे, हे गरीब हिंदूच आहे आणि यांना मतदान केलेलं आहे। यांना फक्त मतदानापुरते हे गरीब लोक पाहिजे। मतदान झाले की हे यांच्याकडे पाठ फिरवतात। हे यांचं असं मतलबी हिंदुत्ववादी सरकार आहे। आता तरी कुठले आदेश तसे आलेले नाहीये आणि त्यांच्याकडून असा कुठला काही मेसेज वगैरे काहीच आलेला नाहीये। आता बघू पुढे काय होतंय, आमचं त्याच्याकडे लक्ष आहे। आपल्या आंदोलनाची भूमिका काय राहणार? आम्ही असंच हे उपोषण चालू ठेवणार आहे। जर सरकारच्या कानावर जर या उपोषणाची ऊब गेली नाही तर आम्ही याला थोडस तीव्र स्वरूपाचं बनवण्याचा प्रयत्न करू। त्याची रूपरेषा आपल्याला लवकरच म्हणजे सांगितली जाईल। निवडणुकीच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या दारापर्यंत येतात आणि असे गंभीर प्रश्न निर्माण झाल्यावर लोकप्रतिनिधी पाठ फिरवतात, यावर काय भूमिका? आता ही लोकप्रतिनिधीचा DNA हे चालत आलेली परंपरा आहे आणि आता या गोरगरीब जनतेला खोटे आश्वासनं द्यायची, निवडणुकीपुरता त्यांना दिलासा द्यायचा, त्यांना आम्ही तुमच्या सोबत असल्याचं सांगायचं, त्यांच्याकडनं मतं घ्यायची आणि सत्तेवर गेल्यानंतर मात्र कुणाचं काम करायचं? बिल्डरांचं, वाळू माफियांचं, ड्रग्ज माफियांचं, चोर भामट्यांचं काम करायचं आणि गरीब लोक असेच वाऱ्यावर सोडून द्यायचे। हा त्यांचा DNA।